मी रोहिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण खूपच कॉमन विषयावर बोलणार आहोत। बऱ्याच जणी काय करतात, दंड मोठे असतात म्हणून स्लीवलेस कपडे किंवा ब्लाउज घालणं किंवा साडी घालणं किंवा शॉर्ट स्लीवलेस कपडे घालण्याचं टाळतात। विशेष म्हणजे त्यांचे आर्म्स, त्यांचे दंड हे जाड असल्यामुळे त्या फोटोमध्ये हात लपवतात आणि स्वतःवरच नाराज होतात। पण खरं सांगू, तुमचे दंड मोठे आहेत किंवा तुम्ही जाड आहात, प्लस साईज आहात, हे चुकीचं नाही। प्रत्येकाला स्वतःची बॉडीवर कॉन्फिडन्स असायला हवा आणि प्रत्येकाने आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारायला हवं। दंड मोठे म्हणजे ही कमतरता नाही, फक्त योग्य कपड्यांची निवड नसल्यामुळे ते दंड असतात, ते आपले हायलाइट होतात। योग्य कपड्यांची निवड, योग्य स्लीव्ज, फॅब्रिक, कलर हे जर व्यवस्थित फॉलो केलं तर तुम्ही प्रत्येक ड्रेसमध्ये आणि साडीमध्ये नक्की स्लिम आणि एलिगंट दिसाल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की आपले दंड जे असतात ते जाड का दिसतात, आपले आर्म्स हे जाड का दिसतात। खूप वेळा आपण काय करतो, टाईट कपड्यांची स्लीव्ज ही स्टिच करतो किंवा टाईट कपडे घालतो आणि दंडाचा जो आपला टाईट ठिकाणी जो भाग असतो तिथले जे फॅट असतं ते कॉम्प्रेस होतं आणि त्यामुळे ते आणखीनच व्हिजिबल होतं आणि ते व्हिजिबल झाल्यामुळे काय होतं, तिथे आपला लुक हा खूपच जास्त जाड दिसतो। आणि आणखीन एक, काही लेडीज काय करतात की खूपच टाईट नाही तर खूपच लूज स्लीव्सचेही कपडे वापरतात। त्याने काय होतं की लूज स्लीव्सनेही आपला लुक हा जाड दिसतो। त्यामुळे तुम्ही काय करा की तुमचे कपडे हे परफेक्ट फिटिंग मध्येच ठेवा। प्रॉब्लेम तुमच्या आर्म्स मध्ये नसतोच, प्रॉब्लेम हा तुमच्या कपड्यांमध्ये असतो। त्यामुळे टाईट फिटिंग आणि जास्त लूज असे कपडे तुम्ही वापरू नका। तर जर तुम्हाला कपड्यांमध्ये स्लिम लुक हवा असेल तर तुम्ही काय करा, कपडे हे परफेक्ट फिटिंग मध्येच ठेवा। आता त्यामध्येही तुमच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या शक्यतो तुम्ही 3/4 ठेवा किंवा लॉंग स्लीव्सचे कपडे घाला आणि काय होतं की आपला जो हाताचा भाग असतो तो पूर्णपणे कव्हर होतो आणि त्यामध्ये आपल्याला स्लिम लुक मिळतो। पण जर लॉंग स्लीव्सचे ड्रेस वापरले, आपण जर 3/4 स्लीव्स ड्रेस वापरले तर काय होतं की आपल्या फक्त मनगटाचा जो भाग असतो तोच दिसतो आणि मनगट हे आपलं नॅचरली तर स्लिमच असतं। त्यामुळे तुम्हाला नक्की स्लिम लुक मिळतं। एल्बो लेंथ स्लीव्ह सुद्धा खूप छान दिसतात, स्पेशली ब्लाउजला। ब्लाउज मध्ये तुम्हाला छान असे प्रोपोर्शन मिळतं। पण कॅप स्लीव्ज किंवा शॉर्ट स्लीव्ज मात्र तुम्ही अवॉइड करा। ते काय होतं की त्या स्लीव्ज ज्या असतात त्या आपल्या सगळ्यात जास्त जाड भागावरच येऊन थांबतात आणि त्यामध्ये आपण जाड दिसतो। आता फॅब्रिक बद्दल बोलूया। जर तुम्ही हार्ड कॉटन किंवा ब्रॉड कॉटन जे असतं जाड, ते जर तुम्ही निवडलं तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच जाड दिसाल। त्याऐवजी काय करा, रेयॉन, जॉर्जेट, सॅटिन, शिफॉन असे जे फ्लोवी फॅब्रिक आहेत ते तुम्ही निवडा। हे फॅब्रिक काय होतं की आपल्या हाताला चिकटून राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला ते नॅचरली फॉल देतात आणि आपण त्यामध्ये स्लिम दिसतो। नंतर कलर्सचे मॅजिक बघूया। आता डार्क कलर हे आपल्याला स्लिम लुक देतात। आता डार्क कलर म्हणजे कोणते, मरून कलर, नेव्ही ब्ल्यू, डार्क ग्रीन अशा प्रकारचे जे कलर आहेत ते तुम्ही वापरा। जर तुम्हाला लाईट कलर हे घालायचे असतील तर कम्प्लीट तुमचा जो आउटफिट आहे तो लाईट कलरचा न घालता तुमच्या ज्या स्लीव्ज आहेत त्यामध्ये त्या डार्क कलरच्या असायला हव्या। त्यानंतर आहे मोनोक्रोमॅटिक लुक। आता ही एक अल्टिमेट ट्रिक आहे, कारण मोनोक्रोमॅटिक जे पॅटर्नचे ड्रेस असतात ते टॉप टू बॉटम एकच कलरचे असतात आणि टॉप टू बॉटम एकच कलरचे असल्यामुळे त्यामध्ये आपली बॉडी ही लांब दिसते आणि स्लिम दिसते, त्यामुळे आपण त्यामध्ये स्लिम दिसतो। अशा प्रकारचे मोनोक्रोमॅटिक पॅटर्न ही तुम्ही वापरू शकता। तुम्हाला एक खूपच पॉवरफुल ट्रिक सांगते। जर तुम्हाला स्लीवलेस हे घालायचेच असतील तर तुम्ही काय करा, त्याच्यावरनं एक स्ट्रग वापरा किंवा छान असे आजकाल मार्केटमध्ये जॅकेट्स आलेले आहेत, तुम्ही अशा प्रकारचे जॅकेट्स ही त्या ड्रेसवरती वेअर करू शकता। त्याने तुम्हाला एक क्लासी, स्टायलिश आणि स्लिम लुक नक्की मिळेल। साडीमध्ये सुद्धा तुम्ही फुल स्लीव्हचं ब्लाउज वापरा। ते काय होतं, छान असं कव्हरेज देतं आणि त्यामध्ये आपला लुक हा ऑटोमॅटिकच स्लिम दिसतो। नंतर नेक लाईन।
आता तुम्ही म्हणाल नेक लाईनचा आर्म्सशी काय संबंध? तर आहे. आता जेव्हा आपण यू नेक, डीप व्ही नेक किंवा स्वीट हार्ट नेक अशा प्रकारचे ड्रेसेस, अशा प्रकारचे कपडे जर वापरले तर आपलं किंवा लोकांचं जे अटेन्शन असतं ते आपल्या आर्म्सवर न जाता डायरेक्टली आपल्या नेकवर जातं. आणि यू नेक, व्ही नेक याने काय होतं की आपली मान ही लांब दिसते आणि ऑटोमॅटिकच आपल्याला तिथे स्लिम लुक मिळतं. बोट नेक, हाय नेक अशा प्रकारचे जे नेक आहे हे आपली अप्पर बॉडी हेवी दाखवू शकतात आणि त्यामुळे आपले आर्म्स हे जाड दिसतात. त्यामुळे हे शक्यतो तुम्ही अवॉइड करा. आता थोडंसं आपण बॉडी लँग्वेज बद्दल बोलूया. आता फोटो काढताना तुमचे जे हात असतात ते पूर्णपणे बॉडीला चिकटून उभं राहू नका, तर त्यामध्ये थोडासा स्पेस ठेवा, म्हणजे बेंड ठेवा. एक हात छानपैकी वेस्टवर ठेवा. बघा तुमचा लुक नक्की स्लिम दिसतं. सगळ्यात शेवटी एक खूप महत्वाची गोष्ट, तुमचे आर्म्स जे आहेत ते जसे आहेत तसे सुंदर आहेत. फॅशन म्हणजे स्वतःला बदलणे नाही, स्वतःला योग्य पद्धतीने प्रेझेंट करणे म्हणजे फॅशन आहे. त्यानंतर कॉन्फिडन्स असेल तर कुठलीही स्लीव्ज ही तुम्हाला सुंदरच दिसते. कपडे हे फक्त इल्युजन क्रिएट करतात. खरी ब्युटी ही आपल्या ॲटिट्यूड मध्येच आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला समजलंच असेल. तुम्ही जर दंड मोठे म्हणून अनकम्फर्टेबल फील करत असाल तर ह्या ट्रिक्स नक्की फॉलो करून बघा. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.